स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता जिथे त्याच्यापेक्षा मोठी भरारी घ्यायची आहे, म्हणून ती महाभरारी. तर श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर पक्ष प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देणार याच्यावरती कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. तशी प्रभाग रचना 78 जिल्ह्यावाईज केलेली आहे आम्ही. साईच्या शिर्डी नगरीमध्ये जर आपण बघितलं, भाजपचं महाविद्यायी प्रदेश अधिवेशन सुरू आहे. या ठिकाणची स्वच्छता देखील आपण बघू शकतो, कशा प्रकारे नियोजन करण्यात आले. ते तुम्ही जे बूथ दिसतात प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यावाईज बूथ इथं बनवलेले आहेत. हे बूथ करण्याचा नेमका उद्देश काय आहे? सर्वांनी फेटे घातलेले बघा, महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या बूथवर तुम्हाला प्रत्येक बूथवर या ठिकाणी दिसत आहे. हा सिंधुदुर्ग या ठिकाणचा हा बूथ आहे, जिल्ह्याचा बूथ आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जातं. जे रजिस्ट्रेशन झालेले कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, ते या ठिकाणी येतात आणि आपलं नाव नोंदवलेलं आहे पहिले ते फक्त क्लिअर करतात आणि या ठिकाणावरनं त्यांना काही मार्गदर्शन केलं जातं. ज्या ठिकाणी अधिवेशन पार पडणार त्या ठिकाणी कशा पद्धतीने जायचं, काय करायचं या संदर्भात एक किट त्यांना दिला जातो. मात्र हे सर्व नियोजन करणारे जे शिलेदार आहे, आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. हे शिलेदार खूप महत्वाचे आहे, कारण की यांनी या अधिवेशनामध्ये सर्वात मोठा वाटा उचलला आहे. कारण की नियोजन हे सोपी गोष्ट नाहीये. एवढे 15-20 हजाराच्या पुढे पदाधिकारी येणार आहे, त्यामध्ये भाजपाचे प्रदेशातले पदाधिकारी असणार आहे, मंत्री असणार आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहे, केंद्रीय मंत्री देखील असणार आहे. आपल्यासोबत जे शिलेदार आहे, ज्यांनी हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने काम केलंय, त्या एक सतीश निकमभाऊ आहे आणि दुसरा आहे दत्ता गाडवकर. या दोघांचा खूप महत्वाचा वाटा आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. खूप कठीण आहे, परंतु कठीण मध्ये श्रद्धा सबुरी भाजपाची हे हायलाइट होतोय सर्वात जास्त. नेमकं काय कारण आहे? श्रद्धा सबुरी भाजपची महाभरारी असं ते पूर्ण वाक्य आहे. त्यामुळे महाभरारी ही याच्यासाठी की जो विधानसभेचा निकाल आलाय, त्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता जिथे त्याच्यापेक्षा मोठी भरारी घ्यायची आहे, म्हणून ती महाभरारी. पण ज्या कार्यकर्त्यांनी गेली 15-20 वर्ष राबलेले आहेत पक्षासाठी, पक्ष वाढवण्यासाठी जी मेहनत केलेली आहे, त्यांची जी श्रद्धा सबुरी आहे, त्याचा संदेश जो आहे साईबाबांचा, तो संदेश घेण्यासाठी शिर्डीमध्ये अधिवेशन आहे. आणि त्यामुळे आता ही महाभरारी ही स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रात झाल्यानंतर त्याचा जेव्हा निकाल येईल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल. हा शब्द सर्वांना लागू होतो, श्रद्धा सबुरी भाजपची. कारण ज्यावेळेस विधानसभेत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस यांना विचारलं गेलं होतं, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विचार म्हणून त्यांनी तो शब्द वापरला, श्रद्धा सबुरी. तो वाट बघा, त्यांनी देखील हा शब्द वापरला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता हा सर्वस्व आहे. कार्यकर्त्याच्या आधारावर उभं असलेलं संघटन आणि त्या संघटनेच्या आधारावर जे काही सत्ताकारण आहे, त्यामध्ये श्रद्धा आणि सबुरीचा खूप महत्वाचा भाग आहे. आणि आमचे सर्व वरिष्ठ नेता हे कार्यकर्त्याला एकच सांगतात, म्हणजे पक्षात नवीन येणारे आणि जे सध्या पक्षात आहे निष्ठावान, त्यांनी याचे देखील विचार करायचा. श्रद्धा सबुरी हा त्यांच्यासाठी संदेश का? एकदम चांगलं. कारण का तर श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर पक्ष प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देणार याच्यावरती कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. थेट बूथ पर्यंत कार्यकर्त्यांची तोप असलेला हा पक्ष आहे. हे नियोजन नेमकं काय? कारण की सगळ्या जिल्ह्यांचे तुम्ही विभाग केले, म्हणजे कोकण जिल्हा घ्या, रायगड घ्या, असे बनवलेले आहेत विभाग वाईज. नेमकं काय सिस्टीम आहे? तशी प्रभाग रचना 78 जिल्ह्यावाईज केलेली आहे आम्ही. प्रत्येक जिल्ह्याला सेपरेट काउंटर आम्ही केलेले आहेत. कोणाची हाल होऊ नये, प्रत्येकाची लिस्ट आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून आलेली आहेत. त्या कार्यकर्त्यांना आम्ही सभासद नोंदणी करून आम्ही त्यांना सभास्थळी जायला सांगत आहोत. कार्यकर्त्यांना तुम्ही मार्गदर्शन पण करताय. इथं गोंधळ काय दिसत नाही का? म्हणजे प्रत्येक ठिकाणी गोंधळ असतात, या ठिकाणी तसं होत नाही. हे नियोजन नेमकं ही भाजपची पद्धतच आहे. हा पक्षच आज इतका मोठा आहे, फक्त कार्यकर्त्यांची मेहनत आहे. आणि प्रत्येक कार्यकर्ता हा एकदम आपल्या घराचं सारखं काम करू राहिले. आणि जे नियोजन आहे, प्रत्येक ठिकाणी एक सुंदर नियोजन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे आज ही पद्धत एकदम सुंदर नियोजन आज या ठिकाणी झालेलं आहे. महाविजयाचं अधिवेशन आहे, म्हणजे विजयाचं रूपांतर झाल्यानंतर ते महाविजय मिळाला, त्याचं हे महाअधिवेशन आहे, महाविजय अधिवेशन आहे. या अधिवेशनामधनं कार्यकर्त्यांना ऊर्जा तर मिळणारच आहे, पण असं देखील सांगितलं जाईल की समजा वेळ आली ते सोवळावला ना, कारण की आपली ताकद आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दाखवायची निवडणुकामध्ये. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक असते. या छोट्या वॉर्डमध्ये कार्यकर्ता इतक्या वर्षापासून काम करतोय, त्याने श्रद्धा सबुरी ठेवलेली आहे, त्याला विजयी करण्याचा एक संकल्प हा आजच्या या महाविजय अधिवेशनात आम्ही
करणार आहोत. त्यामुळे आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुका या नेत्यांच्या निवडणुका होत्या, पण आता कार्यकर्त्याला संधी मिळणार आहे आणि त्यामुळेच आपण बघतो की आजूबाजूला कार्यकर्त्यांमध्ये इतका उत्साह आहे, कारण आता येणारे दिवस हे त्यांचे आहेत आणि त्यामुळे त्यांना आता महाभारत घ्यायचा असा संदेश या अधिवेशनाचा आहे.